गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं फाइंड आउट करायचं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. परत लक्षात घ्या, व्हॉट इज एलिमेंट? द ग्रुप ऑफ सेम ॲटम इज कॉल्ड एलिमेंट. सारख्या ॲटमच्या ग्रुपला आपण म्हणतो एलिमेंट. ओके. आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असतं हे आपण बघितलेलं आहे. ॲटममध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतात. ओके. तर न्यूक्लियसच्या बाहेर एकूण मॅक्झिमम आत्तापर्यंत 7 शेल सापडलेले आहेत. तर प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. वेगवेगळ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. तर नेचरमध्ये ॲटमचं अगोदरच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन किंवा इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हे फिक्स्ड असतं. किंवा हायड्रोजन घेतला आपण एलिमेंट, तर हायड्रोजन इलेक्ट्रॉन कुठं ठेवायचे किंवा कोणत्या शेलमध्ये ठेवायचे हे डिसाईड आहे. हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन आहे आणि कुठल्या शेलमध्ये ठेवायचं हे पण डिसाईड आहे. तसंच लिथियम आणि बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात किंवा इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं हे शिकणार आहोत. ओके. सो आज आपण शिकूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन शिकण्यासाठी आपण पहिल्यांदा शिकणार आहोत अबव प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलचा यूज करून आपण 30 एलिमेंटपर्यंतचे ॲटॉमिक नंबर 30 पर्यंतचे जे एलिमेंट आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन फाइंड आउट करू शकतो. ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन हे कुठलेही प्रिन्सिपल किंवा रूल्सच्या सहाय्याने फाइंड आउट केलं जात नाही. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लॅबोरेटरीमध्ये डिस्कवर केलं जातं की कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून फाइंड आउट केलं जातं. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण बाय युजिंग अबव प्रिन्सिपल अप टू ॲटॉमिक नंबर 30 कॅल्क्युलेट द इलेक्ट्रॉनिक और फाइंड आउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. तर बघा काय असतं. पहिल्यांदा ॲटम काय असतो. ॲटममध्ये हे न्यूक्लियस आणि ह्या न्यूक्लियसच्या अराउंड असतात शेल. ओके. प्रत्येक शेलच्या ह्या 4 सबशेल असतात आणि ह्या सबशेलला म्हणायचं SPDF. एस शेलची कॅपॅसिटी असते 2 इलेक्ट्रॉन ॲक्युमुलेट करण्याची. पीची कॅपॅसिटी असते 2 मध्ये 4 ॲड करा 6 इलेक्ट्रॉन ॲड करून घेण्याची. डीची कॅपॅसिटी असते 10 इलेक्ट्रॉन ॲड करून घेण्याची आणि एफची कॅपॅसिटी असते 14 इलेक्ट्रॉन ॲड करण्याची. तर बघा 2 + 4 6, 6 + 4 10 अँड 10 + 4 14. ओके. तर हे एक लक्षात ठेवा. तर आपण कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन ॲड होतात शेलमध्ये हे बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण सबशेलचा उपयोग करणार आहोत. तर बघा पहिल्यांदा आपण अबव प्रिन्सिपल इथे लिहूयात. सो 1s 2s 2p 3s 3p 3d. त्याच्यानंतर बघा 4s 4p 4d 4f आणि लास्ट 5s 5p 5d 5f. ओके. आता हे 1 काय सांगतं. 1 शेल नंबर, 2 काय आहे शेल नंबर, 3 शेल नंबर, 4 शेल नंबर, 5 शेल नंबर. प्रत्येक शेलच्या 4 सबशेल असतात SPDF. पण ते कशा फिलअप करायचे हे आपल्याला हे प्रिन्सिपल सांगतं. तर बघा कोणतं सबशेल किंवा अगोदर भरायचं. बघा अशा क्रॉस लाईन काढायच्या. पहिल्यांदा भरायचं 1s, 1sच्या नंतर 2s, 2sच्या नंतर 2p, 2pच्या नंतर 3s, 3sच्या नंतर 3p, then 4s, 3d, 4p and 5s. As like this you can find out the electronic configuration of an element. Okay. परत आणखीन हे एक लक्षात ठेवा. s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, p मध्ये 6, d मध्ये 10 आणि f मध्ये एकूण 14 इलेक्ट्रॉन. ओके. आता आपण एक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन फाइंड आउट करूयात. पहिल्यांदा घेतलं आपण हायड्रोजन.
हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन असतो. ओके, तर आपल्याला सुरुवात कुठून करायची? 1s पासून. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात? 2. हायड्रोजनकडे आहे किती? 1. तर आपण 1 ठेवून दिलं. आता आपल्याला पुढच्याशी काही देणं घेणं नाही. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ हायड्रोजन इज 1s2. 1 काय सांगतो? शेल नंबर. आणि ह्या डोक्यावरचा एसच्या डोक्यावरचा 1 काय रिप्रेझेंट करतो? तर इलेक्ट्रॉनचा नंबर. तर बघा हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल 1. पहिल्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके, नंतर बघा हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 2. म्हणजे हेलियमकडे असतात 2 इलेक्ट्रॉन. पहिल्यांदा भरायची आपल्याला 1s. 1s मध्ये 2च इलेक्ट्रॉन मावू शकतात. सो दिस विल बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ हेलियम 1s2. ओके, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. आता तिसरा एलिमेंट लिथियम. त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन असतात. ॲटॉमिक नंबर 3. पहिल्यांदा भरायचे आपल्याला 1s. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन ठेवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 3 का नाही ठेवले? तर परत बघा यस नावाच्या सबशेलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन ॲड होऊ शकतात. सो लिथियम 1s2 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. आता पुढं कोण भरायचे? 2s. सो 2s1. ओके, म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल लिथियमचं. सो नेक्स्ट एलिमेंट बेरिलियम. ॲटॉमिक नंबर 4. पहिल्या शेलमध्ये 2 आणखीन 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. हे 2s2 मध्ये भरूयात. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके, आता बघूयात हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ॲटॉमिक नंबर 5. 5 इलेक्ट्रॉन. पहिल्यांदा 1s2 देन 2s2. ओके, 4 इलेक्ट्रॉन झाले. आता 2sची कॅपॅसिटीज 2 असते. मग 1s असेल, 2s असेल, 3s असेल. 1s मध्ये 2, 2s मध्ये 2. आता कोण भरायचे? 2p. तर एक शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन आपण 2p मध्ये टाकला. सो दिस विल बी 1s2, 2s2, 2p1. तर काय होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? 2. आणि हे 2 आणि हा 1 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्याच शेलमध्ये आहेत. फक्त सेकंड शेलमध्ये 2 सबशेल आहेत, एस आणि पी. सो दुसऱ्या शेलमध्ये एकूण 3 इलेक्ट्रॉन. ओके, आता बघा कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6. सो 1s2, 2s2, 2p2. कारण की आता किती इलेक्ट्रॉन? पहिल्यात 2, नंतर 2s मध्ये 2 आणि किती शिल्लक राहिले? 2. तर ते ठेवले 2p मध्ये. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये एकूण 4 इलेक्ट्रॉन. सो 2,4 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ कार्बन. ओके, आता कार्बनच्या नंतर बघूयात आपण नायट्रोजन. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल 1s2, 2s2. आता इथं किती ॲड होईल? 2p3. आपण इथं 2p3 कसं काय ॲड केलं? कारण p मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन ॲक्युमुलेट होऊ शकतात? तर 6 म्हणून. तर बघा परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2, 5. आता काढूयात ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर 8. सो 1s2, 2s2, 2p4. तर काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? 2, 6. नेक्स्ट फ्लोरीन. सो दिस विल बी 1s2, 2s2, 2p5. p मध्ये 6 इलेक्ट्रॉन मावू शकतात. सो 2p5 आपण घेऊ शकतो. तर हे काय होईल? 2 and 7. सॉरी, हे इथले 5 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेलमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन होतील? 7 इलेक्ट्रॉन. आणि ॲटॉमिक नंबर 10 वाला निऑन. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल 1s2, 2s2 and 2p6. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कोणाचं असेल? निऑनचं. ओके, बघा आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तिथं 8. म्हणजे निऑन कसं आहे? स्टेबल. स्टेबिलिटी रूल तुम्हाला माहीत असेल. जर एकमेव शेल असेल आणि आउटर मोस्टमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तरी तो स्टेबल असतो. आणि एकपेक्षा जास्त शेल असतील तर आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत? 8. तर निऑनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून निऑन हा स्टेबल आहे. म्हणूनच निऑन हा नोबेल गॅसेसमध्ये ॲड केलेला आहे. पुढच्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन बघूयात. सोडियम.
ॲटॉमिक नंबर 11 म्हणजे 11 इलेक्ट्रॉन असतात सोडियमकडे. तर पहिल्यांदा 1s भरूयात, तर 1s 2, नंतर 2s फिल करूयात, हे होईल 2s2, नंतर 2p, 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन ॲड करूयात, सो 2p6. किती इलेक्ट्रॉन झाले? 8 आणि 2 10, 2 आणि 2 4 आणि हे 6, 10 इलेक्ट्रॉन झाले. 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. तर आता कुठली सबशेल भरायची बघा? 1s 2s 2p 3s. तर हे काय होईल? 3s1. तर काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल सोडियमचं? पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1. आता बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियमकडे 12 इलेक्ट्रॉन असतात, ॲटॉमिक नंबर 12. सो 1s2 2s2 2p6 हे झाले 10. आता आणखीन किती शिल्लक राहिले? 2. तर ह्या 3s मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन ॲड करू शकतो. तर मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन होईल 1s2 2s2 2p6 3s2. सो दिस विल बी 2 8 आणि लास्टमध्ये 2. ओके. आता बघा ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर असतो 13. सो 1s2 2s2 2p6 हे किती झाले? 8 आणि 2 10. आता किती शिल्लक राहिले इलेक्ट्रॉन? 3. तर आपण 3s मध्ये 2 ठेवले, कारण s ची कॅपॅसिटी 2चीच असते. आता किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला? 1. पुढची सबशेल कुठली आहे? 3p. तर इथं ठेवूयात आपण 3p1. ओके. तर काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल ॲल्युमिनियमचं? 2 हे 8 आणि हे 3 3 म्हणजे 3 2 8 3. आता बघा सिलिकॉन 14. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल 1s2 2s2 2p6 3s2 3p2. p मध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन ॲड होतात. फॉस्फरस 15. सो 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p3. तर हे काय होईल? 2 8 4 आणि इथं काय होईल? हे 2 8 आणि 5. सो 2 8 5. नेक्स्ट बघा सल्फर. सल्फरकडं 16 इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विल बी 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p4. आपण 10वी पर्यंत लिहितो ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय भेटेल? 2 8 6. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 2 आणि 4 6. ओके. आता बघा क्लोरीन 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p5, कारण 1 इलेक्ट्रॉन वाढलाय. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर असतो 17. तर जनरल 2 8 7. सो नेक्स्ट आर्गॉन 18. 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p6. ओके. तर पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि लास्टच्या ऑर्बिटमध्ये लास्टच्या सेलमध्ये 6 + 2 8. वन्स अगेन आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे आर्गॉन सुद्धा नोबेल गॅस आहे. सो नेक्स्ट पोटॅशियम अँड कॅल्शियम. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s2 2s2 2p6, नंतर 3s2 3p6. प्रत्येक एलिमेंटला हाच सिक्वेन्स यूज करायचा आहे. 1s 2s 2p 3s. आता आपण 3p पण फिलअप केलं, पण 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतोय बघा. 2 आणि हे 8 10 दुसऱ्या शेलमधले आणि तिसऱ्या शेलमधले 8 18, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतोय. तर 3pच्या नंतर कोण आहे? 4s. तर आपण 4s फिलअप करूयात. सो हे काय होईल? 4s1. म्हणजे पोटॅशियमकडे एकूण 4 शेल असतात. पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये 8 आणि चौथ्या शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन असतो. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कोणाचं भेटलं? पोटॅशियम. आता बघा कॅल्शियम. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय असेल? 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथपर्यंत सेम ॲज लाईक आर्गॉन. आता किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेत? 2. तर 3pच्या नंतर कोण फिलअप करायचे? 4s. तर काय होईल कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? 4s2. आपण याला असं लिहू शकतो 2 8 8 2. आता बाय युझिंग अबोव्ह प्रिन्सिपल 21 to 30
हा ॲटॉमिक नंबर असलेल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपल्याला बघायचं आहे. यामध्ये 2 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन हे एक्सेप्शनल आहे, ते पण आपण लर्न करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा स्कँडियम, याला आपण ट्रिकच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. स्कूटी, वर्ची, कार्टी, मन, फे, कोनी, कॉपर, झेली. स्कूटी, वर्ची, कार्टी, मन, फे, कोनी, कॉपर, झेली. स्कँडियम 21, टिटॅनियम 22, व्हॅनेडियम 23, क्रोमियम 24, मँगनीज 25, फेरस 26, कोबाल्ट 27, कॉपर 28, स्कूटी, वर्ची, कार्टी, मन, फे, कोनी राहिलं, निकेल 28, कॉपर 29 आणि झिंक 30. ओके, तर स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपण शोधूयात. आता 18 पर्यंत तर अर्गॉन सारखंच असेल. कसं? 1s2, नंतर कोण भरलंय? 2s2, देन 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले? 6. देन 3s मध्ये किती? 2. सो 3s2, नंतर 3p6. हे किती इलेक्ट्रॉन झाले बघा? 2 आणि हे 8, 10 आणि हे 8, 18. आणखीन किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 3. 3pच्या नंतर कोण भरायचं आपल्याला? 4s. तर 4s मध्ये किती टाकले? 2, कारण s ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचीच असते. शिल्लक कोण राहिलं आता? किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 1, कारण हे 20 इलेक्ट्रॉन होतात. आणि आता 4sच्या नंतर कोण भरतोय बघा आपण? 3d, म्हणजे 3d1. आणि इथंच आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की बघा, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड झालेले आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या शेलमध्ये हे 2, हे 6, किती झाले? 8. आणि हा डी सबशेल सुद्धा तिसऱ्याचीच आहे, म्हणजे 8 आणि 1 9 तिसऱ्या शेलमध्ये आणि चौथ्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल स्कँडियमचं. म्हणजे इथं तिसऱ्या शेलच्या 3 सबशेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन भरलेले आहेत, एस, पी अँड डी. ओके, हे कसं? तर हे सगळं अगोदरच फाइंड आउट केलेलं आहे, किंवा हे नेचरमध्ये एलिमेंटचे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असंच असतं. फक्त आपण या रूलच्या माध्यमाने किंवा या रूलचा यूज करून हे इझिली कसं करायचं हे शिकत आहोत. तर बघा, टिटॅनियम 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 इथपर्यंत सेम ॲज लाईक आर्गॉन. नंतर 4s2, आता 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, तर हे काय होईल? 3d2. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये हे 6 आणि तिसऱ्यामध्ये 6 आणि 2 8 आणि इथले 2 10 आणि 4 मध्ये 2. जो साईडचा नंबर असतो ना, तो शेल नंबर असतो. सब शेल म्हणजे एस आणि तिच्या साईडचा नंबर म्हणजे शेल नंबर आणि डोक्यावर इलेक्ट्रॉनचा नंबर असतो. आता व्हॅनिडियम बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d3. म्हणजे काय होईल? 2 8 11 2. आता क्रोमियम बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 अँड 4s2 अँड 3d4. आणि आपल्याला वाटतं हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन क्रोमियमचं असेल, पण असं नाही. क्रोमियम हे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवतं. इथं हाफ सबशेल फिल्ड रूल, म्हणजे अर्धी सबशेल जर फिल असेल तर सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतो? फुल फिल्ड, त्याच्यानंतर हाफ फिल्ड. म्हणून इथं काय केलं जातं? इथला 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे शिफ्ट होतो आणि हे 3d5 होतं. कसं काय? कारण की डी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 10. तर 10च्या हाफ किती? 5. म्हणजे हे मोर स्टेबल आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करत असताना एलिमेंट मोस्टली स्टेबिलिटीला प्रेफरन्स देतात. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अशा पद्धतीने चेंज होईल. मग हे काय होईल? 2, देन 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्यामध्ये 6 आणि 2 8 आणि 8 आणि 5 किती होतील? 13. म्हणजे आणि लास्टमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके,
हे पण हाफ फिल्ड आणि हे पण हाफ फिल्ड, तर हे मोस्ट स्टेबल आहे. म्हणून हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करतात. एस मध्ये 1 इलेक्ट्रॉन म्हणजे एस मध्ये 2 असतात, हाफ 1 इलेक्ट्रॉन, आणि डी मध्ये 10 असतात. आपण बघितलं ना, एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14, म्हणून इथं हाफ 5. ओके. आता बघा नेक्स्ट 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. आता हे रूलनुसार चालतं. 4s2 अँड 3d5. 2, 8, 8, 18, 18 आणि हे 2, 20 आणि लास्ट 5, म्हणजे हे काय होईल 2, 8. 3 मध्ये किती आहेत बघा, 2 आणि 6, 8 आणि 8 आणि 5, 13 आणि लास्टमध्ये परत 2 इलेक्ट्रॉन. ओके. आता फेरस बघा 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d6. डी मध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन ॲड होऊ शकतात. सो हे आता डी मध्येच, म्हणून तर यांना डी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन शिकलोत की हे तुमच्या लक्षात येईल. तर हे काय होईल 2, 8, 8 आणि 2, 8, 8 नाही, तिसऱ्यामध्ये किती आहेत 8 आणि हे 6, 14 आणि लास्टमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. कोबाल्ट बघा 1s2, 2s2, फक्त डी मध्ये इलेक्ट्रॉन ॲड करायचे. आता 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d7. कसं काय 3d7? कारण की डीची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते, 10 इलेक्ट्रॉनची. सो दिस विल बी 2, 8. नेक्स्ट काय असेल 2, 8, 15, 2. ओके. निकेल पण सेम 1s2, फक्त डी मध्ये इलेक्ट्रॉन एक ॲड करायचं. 3p6, 4s2, 3d8 आणि तिसऱ्या शेलमध्ये पण एक ॲड करत जायचं. 2, 8, 16, 2. आता कॉपर बघा, कॉपर सुद्धा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवतं. क्रोमियम आणि कॉपर एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवतं, हे लक्षात ठेवा. 1s2, 2s2. अगोदर आपण जनरली लिहितोय तसं लिहायचं आणि पुन्हा काय चेंज करायचं मी तुम्हाला सांगेल. 4s2 आणि 3d9. ओके. इथं 3d9 जर फुल फिल्ड असेल आणि हे 4s जर हाफ फिल्ड असेल तर हे मोर स्टेबल असतं. मग इथला एक इलेक्ट्रॉन इकडं जातो आणि हे होतं 3d10 आणि हे होतं 4s1. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय होईल 2, 8. तिसऱ्यामध्ये बघा हे 8 आणि हे किती 10, 18 आणि लास्टमध्ये एकच इलेक्ट्रॉन. तर दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ कॉपर. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवतो क्रोमियम अँड कॉपर. आणि आता लास्ट बघा झिंक 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. आता हे रूलनुसार चालतं. आणि लास्टमध्ये किती 3d10. तर हे काय असेल 2, 8, 18, 2. हे काही स्टेबल नाही कारण आउटर मोस्टमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही आहेत. So this is the electronic configuration of element up to atomic number 13.